पंख असतो गुरु, अंधारले वाटेचा प्रकाश असतो गुरु. फक्त तुमचा माझाच नाही तर सर्वांच्या जीवनाचा शिल्पकार असतो गुरु. फक्त तुमचा माझाच नाही तर सर्वांच्या जीवनाचा शिल्पकार असतो गुरु. नमस्कार, मी तुम्हारी प्रणिती अमोल सहाणे, इयत्ता 10वी ब मधील विद्यार्थी. आज डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस म्हणून आपण शिक्षक दिन 5 सप्टेंबर साजरा करतो. आणि आज त्याच निमित्ताने तुमच्या समोर माझं मनोगत व्यक्त करण्यासाठी उभे आहे. एक गरुड जरी आकाशात भरारी घेत असला तरी त्याचं लक्ष आहे त्याच्या पिलांवर कायम असतं. आणि अगदी तसंच नेहमी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभं राहणारे आपल्या विद्यालयाचे आदरणीय चेअरमन साहेब आणि विद्यालयाच्या प्राचार्य तसेच उपप्राचार्य आणि पर्यवेक्षक असतील, यांचा सर्वांचाच प्रतिसाद प्रोत्साहन मला नेहमीच लागतं. तसंच ज्यांचे शब्द गगनभेद करतात आणि ज्यांचा ज्ञानी सागराहूनही अथांग आहे असे माझे वर्ग शिक्षक व मार्गदर्शक शिक्षक श्री अदिनाथ जोशी सर. संगत से संगीत जगता जब ताल बराबर हे लगता. असेच ज्यांचा हात तबल्यावर पडताच नादमय सूर निर्माण होतात असे आमच्या विद्यालयातील तबला वादक शिक्षक श्री अवधूत कुलकर्णी सर, ज्यांच्या वाणीत सरस्वतीचा वास आहे, त्यांची भूमिका आज मी आपल्या समोर बजावते. एक शिक्षक आणि एका विद्यार्थ्यामधलं नातं हे पवित्र नातं असतं आणि ते नातं आपण निभावलं पाहिजे. एक वकील असतो, वकिलाला एकदा एका केससाठी अर्जंट जायचं असतं. त्यावेळेस वकिलाला घरातून निघताना उशीर होतो. वकील म्हणतो ड्रायव्हरला की ड्रायव्हर फास्ट गाडी घे, फास्ट गाडी घे. ड्रायव्हर देखील गाडीची स्पीड वाढवतो आणि गाडी इतकी पुढे जाते आणि अर्धा पाऊण तासानंतर वकिलाच्या लक्षात येतं की आपण इतकं पुढे आलो, आता जिथं जायचं होतं ते ठिकाण तर मागच राहील. म्हणजे आयुष्यात वेग जितकं महत्वाचं आहे ना तितकी दिशा महत्वाची आहे आणि ही दिशा देण्याचं काम म्हणजे आपले शिक्षक आपल्याला करत असतात. दिशादर्शक बाळ असतो गुरु आणि प्रगतीचे पंख असतो गुरु. माझ्या आयुष्यात माझ्याच आयुष्याला नाही तर तुमच्या सर्वांच्या आयुष्याला दिशा देणारे, लाखो पिढ्यांना दिशा देणारे आणि येणाऱ्याही लाखो पिढ्यांना दिशा देणारे हे शिक्षकच आहेत आणि म्हणून त्यांचा आदर सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजचा हा शिक्षक दिन त्याचसाठी येतो. आज मी माझे गुरु श्री अवधूत कुलकर्णी सर यांची भूमिका बजावत असताना माझा पहिला तास इयत्ता 9वी क च्या वर्गावर झाला, दुसरा तास इयत्ता 8वी क च्या वर्गावर वर्ग शिक्षक म्हणून झाला आणि तिसरा तास मला वाटतो चौथा तास इयत्ता 10वी ड च्या वर्गावर इतिहास विषयाचा झाला. त्यावेळी त्या मुली ज्ञानाची जिज्ञासा असलेल्या नजरेनं माझ्याकडे बघत होत्या आणि त्यावेळी मला कळालं, माझ्या अंतर्मनाला स्पर्श होऊन गेला आणि समजलं की आपण देखील वर्षभर आपले शिक्षक आपल्याला इतक्या कष्टाने शिकवतात, इतकी तयारी करतात आणि आपण देखील त्यांचा आदर करणं, त्यांच्याकडे त्यांचा सन्मान करणं, त्यांच्याकडे या ज्ञानाच्या जिज्ञासेला बघणं ही तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणतात त्या देवाच्या डोळ्यातला आनंद आपल्याला दिसेल, कारण शिक्षक हे देवापेक्षा कमी नाहीत असं मला वाटतं आणि तुम्हालाही वाटलंच पाहिजे अशी माझी इच्छा आहे. एक ना शाळा असते, शाळेत स्वच्छता अभियान राबवायचं ठरवतं. मुख्याध्यापक ना सर्व वर्गामध्ये सूचना फिरवतात की आपल्या शाळेत स्वच्छता अभियान राबवायचं आणि त्या अभियानात एक नियम असा असतो की सर्व विद्यार्थ्यांनी जेवणाच्या सुट्टी अगोदर हात स्वच्छ धुवायचे. त्यावेळी एक शिक्षकांना तो नियम खूप आवडतो. शिक्षक काय करतात, प्रत्येक मुलापाशी जायचे आणि त्याला म्हणायचे हात धु मग डबा उघड, हात धु मग डबा उघड. वर्गातली सगळी मुलं हात धुवायची मग जेवायला बसायची. एक पोरग लय लांबरट हातच धुवत नसायचे. शिक्षक त्याच्या मागे लागून त्याला हात धुवायला लावायचे. इकडून तिकडून ते हात धुवायला लागलं पण गडबड झाली. पोरग हात धुवायचं यायचं, शिक्षकांच्या खिशातला रुमाल मारून त्याला हात पुसायचं. शिक्षक म्हणायचे मी याला हात धुवायला शिकवून मला पस्तावा झाला, ती येतं माझ्याच रुमालाला हात पुसून जाते. शिक्षक मुख्याध्यापकांकडे गेल्या म्हणाले, मग सर मी तुमच्या सूचनेनुसार मी सर्व मुलांना हात धुवायला शिकवलं. एक पोरग लय डांबरेट म्हणे येतं माझ्याच रुमालाला हात धुवून पुसून जातो म्हणे. त्यावेळेस मुख्याध्यापक म्हणतात मास्तर तुम्ही एक काम करा, त्याच्या वडिलांना शाळेत बोलवून घ्या. आणि मास्तर देखील मुख्याध्यापकांच्या सूचनेप्रमाणे त्यांना शाळेत बोलवून घेतात. वडील शाळेत येतात, त्यांना विचारतात तुमचं पोरग घरी हात धुतं का? ते म्हणतात एरवी नव्हतं धुत पण एवढे 8-10 दिवस झाले ना तेव्हापासून ते दररोज हात धुतं. पण ना त्यानंतर मुख्याध्यापक विचारतात ते हात धुतल्यानंतर हात कुठं पुसतो, नॅपकिन रुमाल वगैरे काय असतं का? वडील म्हणतात अहो सर कसला रुमाल आणि कसला नॅपकिन, ते आपलं रांगणाजवळ हात धुतंय, पळत येत माझ्या खिशातल्या रुमालालाच हात पुसून जाते. त्यावेळेस शिक्षक
मुख्याध्यापक म्हणतात, मास्तर अहो तुम्ही इतके भाग्यवान आहात, इतके नशीबवान आहात की तुमच्या आयुष्यात असा विद्यार्थी आहे जो घरी गेल्यानंतर त्याच्या वडिलांमध्ये त्याच्या शिक्षकांना बघतो आणि शाळेत आल्यानंतर त्याच्या शिक्षकांमध्ये तो त्याच्या वडिलांना बघतो. यामुळे इयत्ता 10वीच्या वर्षापर्यंत माझ्या आयुष्यातल्या शिक्षकांनी फक्त मला विषयाचं ज्ञान नाही दिलं, तर माझ्या आयुष्याचा आराखडा माझ्या समोर ठेवलं. मराठी विषय शिकत असताना माझ्या मराठीच्या शिक्षकांनी फक्त मला मराठीच नाही शिकवलं, तर स्वतः मधले गुण ओळखा, प्रगती करा, प्रगतीच्या उंच शिखरावर पोहोचा, हे देखील त्यांनी मला सांगितलं. इंग्रजी शिकत असताना माझ्या इंग्रजीच्या शिक्षकांनी फक्त मला इंग्रजी लिहा व वाचा एवढंच नाही सांगितलं, तर स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करा, स्वतःला सिद्ध करा, हे देखील त्यांनी मला सांगितलं. विज्ञान शिकत असताना माझ्या विज्ञानाच्या शिक्षकांनी फक्त मला विज्ञानच नाही शिकवलं, तर स्वतःमध्ये तंत्रज्ञानाच्या बदलानुसार बदल देखील करा, हे देखील त्यांनी मला सांगितलं. इतिहास शिकत असताना, भूगोल शिकत असताना फक्त मला इतिहासच नाही शिकवला, तर आयुष्याचा इतिहास कसा घडवायचा ना, हे मला इतिहासाच्या शिक्षकांनी शिकवलं. आणि गणित विषय शिकत असताना फक्त पुस्तकातलं गणित कसं सोडवायचं हेच नाही शिकवलं, तर आयुष्याचं गणित कसं मांडायचं आणि ते गणित कसं सोडवायचं ना, हे मला माझ्या गणिताच्या शिक्षकांनी शिकवलं. याचा मला अभिमान वाटतो आणि त्यामुळे आयुष्याला फक्त दशच नाही मिळाली, तर योग्य दिशा देखील मिळाली. म्हणून सुरुवातीलाही म्हटले, मते म्हणते ना आताही म्हणते, माझ्या आयुष्यातला दिशादर्शक बाण म्हणजे माझा गुरु. आणि यापुढेही माझ्या आयुष्यात कधीतरी मी एक वाक्य ऐकलं होतं, जिसका गुरु बलवान होता है उसका चेला पहलवान होता है. कोणाकडे झुकायची गरज नाही. झुकायचं असेल तर या तीनच व्यक्तींसमोर झुका, नतमस्तक व्हायचं असेल तर यांच्याच पुढे या. पहिले देव, देश, धर्म, दुसरे आपले आई वडील आणि तिसरे म्हणजे आपल्या आयुष्यातलं महत्वाचं मोलाची जागा घेणारे आपले आदरणीय शिक्षक आणि गुरुजन. आपल्या आयुष्यात आपले शिक्षक आपल्याला जशी दिशा देतात ना, तसे इतरांनाही देतात. त्यामुळे शिक्षकांचा आदर करा, शिक्षकांचा अनादर कधी करू नका. मी आज वर्गावरती गेले, मला चांगला एक्सपिरियन्स आला. मुलींनी मला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता माझं म्हणणं ऐकून घेतलं, त्यामुळे त्यांनाही मी धन्यवाद देते. आणि सकाळ शिफ्टच्या शिक्षकांची माझी कदाचित जास्त ओळख नसेल, माझं 8वी पासून या शाळेत ऍडमिशन होतं त्यामुळे, पण तरी देखील त्यांच्याकडूनही मला कळत नकळतपणे नेहमीच सपोर्ट मिळाला. त्याबद्दल मी त्यांच्याही मनापासून